अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणीजवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तिघे पायरेन्स IBMA कॉलेजच्या MBAचे विद्यार्थी आहेत। तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले। सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावले, मात्र तत्पूर्वी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे। अभिषेक गंगाधर जाधव वय 24 वर्ष, राहणार सुरेगाव, शिंगणापूर तालुका निवासा। प्रवीण प्रभाकर रसाळ वय 23 वर्ष, राहणार रामनगर, छत्रपती संभाजीनगर। महेश अशोक शिंदे वय 26 वर्ष, राहणार संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर अशी मैतांची नावे आहेत। तिघेही MBAच्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। लोणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 5:30 वाजता दरम्यान 5च्या दरम्यान आमच्या शेतीत काम चालू होतं। मुलं पोहायसाठी आले होते 4-5 जण। त्याच्यातले 3 जण बुडले। त्यांचा आरडाओरडा चालू झाला। भरपूर गावातले लोक गोळा झाले। मग आम्ही आलो बघायला। ते 3 जण पाण्यातून ओढून काढतच होते, आम्ही बघितलं तेव्हा। आणि खड्डं होतं, कोण म्हणतं MBAला होतं, कॉलेजला MBAला होते, लोणीला राहिलं होतं रूम घेऊन। बाहेरचं कोण संभाजीनगरचं होतं, कोण सोनाईचं होतं एक जण। असे 3 जण हे झाले आणि त्यांना आता PMTला नेलेलं आहे। पुढचं काय नूतनीकरण आणि नवीन बांधकाम हे मागच्या वर्षी झालेलं आहे आणि पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये यावर्षी निळवंडे धरणाचं पाणी यात सोडलेलं आहे। आता हे दुसऱ्यांदा पाणी सोडलेलं आहे आणि याच्या कुठं खड्डे केलेले या तळ्याच्या भिंतीसाठी माती उचललेली, त्याचा कोणाचा अंदाज नाही। आणि ही मुलं जे पोहण्यासाठी म्हणून आलेले, पाणी दिसतं चला पोहू या हिशोबाने मुलं आली इथं आणि ते त्यांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे ते पोहता पोहता ते खड्ड्यात गेले असावेत असा एक अंदाज आहे। आणि मग ती अशी दुर्घटना घडलेली, 3 मुलं गेल्याचं समजलंय। आम्ही काही प्रत्यक्ष पाहिलं नाही, आम्ही आत्ताच आलोय, पण 5:30च्या दरम्यान ही घटना घडली आणि त्या मुलांना मग बाकीच्या स्थानिक मुलांनी येऊन त्यांना वर काढलं आणि आता PMTमध्ये नेलेलं आहे त्यांना। प्रतिनिधी जावेद सय्यदसह कैलास विखे, माय न्यूज, लोणी।